आत्याच्या मुलगा सोबत असं होईल मला वाटलं पण नव्हतं. चला मग तुम्हाला हा ब्लॉग पहिल्यापासून दाखव. वानर सेनांनी आपल्या घरावर आकार वाजवलेला होता. घरा जाऊन बघतो तर काय ते वानर खाली पळले. मी इकडून पळतो ते तिकडून पळत्या. हमारे यहाँ ऐसा ही होता है. लेकिन एक सेकंड ग्रामपंचायत जवळ एक नवीन टाकी बांधलेली आहे. टाकी जवळ जाऊन बघतो तर काय काका आणि संतोष मामा पाईपलाईनचं काम करत होते. मित्रांनो ह्या ट्रॅक्टरचं नाव कमेंट करून सांगा. रानामध्ये येऊन कोपीचा दार उघडला. कोपीतून फावडी उचलली आणि बाहेर निघालो. बघू शकतात मित्रांनो हे रान आपल्याला बांधायचं आहे. आजोबांनी या रानामध्ये ट्रॅक्टरने गहू पेरलेला होता. तो पण ऋषिकेश भाऊच्या. रान बांधता बांधता 1-2 तास आम्हाला असे निघून गेले. रान बांधायला आम्ही 3 जण होतो. रान बांधायचं झाल्यानंतर चुलत्याच्या तिथून एक छडी उचलली. ते पण खांद्यावर घेऊन मस्तपैकी निघालो बँडकडे. आत्याचा मुलगा आणि आजोबा घरी गेलेले. मी एकट्याने छडी नेली आणि मस्तपैकी फायनली मित्रांनो मोटर चालूच केलेली होती. बघू शकतात मित्रांनो. पाणी भरायच्या टायमाला आपल्याला दोघं काम करायचे होते. एक अभ्यास आणि एक पाणी भरायचं पण. रोम रोम भाइयों. थोडा वेळ बसलो पण नाही आणि तेवढ्या दांडाने इकडं धिंगाणा करून ठेवलेला होता. पाणी भरायचं झाल्यानंतर मस्तपैकी घरी आलो. बघू शकतात मित्रांनो आत्याच्या मुलासोबत काय झालं. खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. भेटूया मित्रांनो अशा थोड्या कॉमेडी मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम आणि जय सेवालाल.